आज आपल्या डिचोलीमधील संपर्क कार्यालयाचे आज उद्घाटन केले। या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यामागचा एकच हेतू होता की कार्यालयाच्या मार्फत लोकांसाठी कामं केली जाऊ दे आणि समाज हितासाठी उपक्रम या कार्यालयाच्या माध्यमातून होऊ दे। तसेच लोकांची जी वेगवेगळे प्रश्न असतील, कामं असतील, त्या कार्यालयाच्या माध्यमातून आपण सोडवण्यासाठी तत्पर असणार आहोत। हे या कार्यालयाचं उद्घाटन करण्याचं मागचं उद्दिष्ट होतं। तसंच मी आज आपणा सर्वांना सांगू इच्छितो की येणारी जी नगरपालिका आहे, डिचोली नगरपालिका, त्यासाठी आम्ही नवचैतन्य युवा पर्व चैतन्य मानकर मित्र परिवारातर्फे 14च्या 14 पॅनल आम्ही पूर्ण पॅनल नगरपालिकेसाठी उभं करणार आहोत। या प्रेसच्या माध्यमातून मी डिचोलीकरांना सांगू इच्छितो। आणि तसेच कोण नवीन चेहरे आमच्यासाठी पॅनलमध्ये येण्यासाठी इच्छुक असतील त्या चेहऱ्यांना आमच्याकडे स्वागत असेल। जे पहिल्या दिवशीपासून माझ्याबरोबर होते ते शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहतील आणि अजून कोण नवीन चेहरे कोण ऍड होतील त्यांना सगळ्यांना मी बरोबर घेऊन जाऊन नगरपालिका इलेक्शन लढवण्यासाठी तत्पर आहोत। आणि आम्ही पॅनल 14 लोकांचा आम्ही तयार करत आहोत। वेगवेगळ्या लोकांची पाहणी यामार्फत चालू आहे। थोडे दिवसातच आरक्षण डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही आमचा पॅनल लवकरच डिक्लेअर करू। तसेच मला अजून एक सांगायची इच्छा आहे की 2027 रोजी जी गोवा विधानसभेची जी इलेक्शन होत आहे त्या इलेक्शनसाठी पण मी स्वतः चैतन्य सनी मानकर मी आता तयारी सुरुवात केलेली आहे आणि ह्याच्या माध्यमातून मी बरेच कामं पण करण्यासाठी मी इच्छुक आहे। लोकांची मला सेवा करायची हीच माझी इच्छा आहे। पण आता काय विचारू शकतो तुम्ही 2027 म्हणजे म्हणता डिचोली का निवडली? कारण खूप जे इच्छुक असतात ते आधी पणजी किंवा फोंडा मोठ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली, डिचोली का? डिचोलीमध्ये मी बरेच दिवस झाले म्हणजे फिरतोय, लोकांशी भेटतोय, लोकांशी संपर्क करतोय। या लोकांना भेटून मला एक आत्मीयता वाटली, त्यासाठी मी डिचोली विधानसभा मतदारसंघ निवडला। मला डिचोलीत काय सकारात्मक वातावरण आहे। आता मी हळूहळू सुरुवात केलेली आहे। जसं जसं लोकांमध्ये जातोय मी तसा तसा मला चांगला प्रतिसाद लोकांचा मिळतोय। लोकांचं मला काम करायचंय, समाजसेवा करायची, हाच माझा एक प्रामाणिक हेतू आहे। तुम्ही तुमचे कोणते मुद्दे ठेवले लोकांसमोर? ते मी येणाऱ्या नगरपालिकेचं इलेक्शन असेल किंवा विधानसभेचं इलेक्शन असेल त्या ह्याच्यात मी लवकरात लवकर डिक्लेअर करतो, आपल्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहोचवेल। तुम्ही मला की जनसंपर्कात तुम्ही आता वाढवला तुमचा लोकांची भेटीगाठी तुम्ही वाढवल्या, काय रिस्पॉन्स किंवा लोकांनी काय प्रॉब्लेम सांगितले, काय काय मुद्दे तुमच्या लोक बोलतायत सध्या? लोक आता सध्या सांगतायत की बाबा इथे स्पोर्ट्स ग्राउंडची खूप गरज आहे, परत एक मलनिस्सारण केंद्र जे इथे खूप गरजेचं आहे ते इथं करणं गरजेचं आहे। परत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, रोडच्या समस्या असतील, परत अंडरग्राऊंड वायरिंग असेल, बस स्टॉप असेल, असे बरेच लोकांनी मला समस्या सांगितल्या आहेत। पण ते मी हळूहळू थोड्या दिवसानंतर मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात करून प्रयत्न चालू आहेत माझ्या यावरती प्रत्येक वेळी। म्हणजे आता जी पालिका निवडणूक येणार ती तुमची पूर्वतयारी? हो, पूर्वतयारी। आणि 14च्या 14 वॉर्डमध्ये आम्ही आमचे 14 लोक उभे करणार आहोत। डिचोलीत आता किती महिने झाले तुम्ही? मी आता साधारण एक 6 ते 7 महिने मी इथे लोकांमध्ये आहे। 7 महिने। परत मला अजून एक गोष्ट सांगायची की मुळगावचा मायनिंगचा प्रश्न असेल, परत लांबगावचा मायनिंगचा प्रश्न आहे, हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला उपस्थित करावा असं वाटतो की नागरिकांचा या बाबतीत सरकार, मला असं वाटत नाही पर्सनली की काही विचार करतंय। आता जे लोकांना या ठिकाणी त्रास होतोय तर त्यावरती आवाज उठवणं खूप गरजेचं आहे आणि यासाठी पण मी तत्पर राहणार कायम। मी लोकांसाठी 24/7 इथं उपस्थित असणार। तुम्ही जे विधानसभा निवडणूक कोणत्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर? नाही, मी इंडिपेंडेंट लढवणार आहे। आता सध्या तरी माझी पूर्णपणे इंडिपेंडेंटची तयारी आहे। 14ही प्रभागामध्ये या अल्प काळात आपण त्याला अल्प काळात म्हणजे तुम्ही हे धाडस करता असं वाटतं तुम्हाला की एक प्रयोग असा? नाही, प्रयोग असं नाही म्हणता येणार, पण लोकांसाठी समाजकार्य करायचं हेच माझं मेन ध्येय आहे। त्या माध्यमातून ते पूर्ण होईल असं मला वैयक्तिक पर्सनली वाटतं। सनी मानकर हे नाव तसं झालंय पॉप्युलर, कसं आता
तुमचं काय आहे? आता ते तुम्हीच मला सांगू शकता. नाही म्हणजे कसं आहे आता आता मी तर लोकांना भेटतोय, लोकांची हितगुज करतोय, काही ना काहीतरी चर्चा करतोय, त्यांच्या कामांसाठी माझे प्रयत्न चालू आहेत. स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी असतील किंवा परवाच्या दिवशी जो आपला तरंगा म्हणून जो इव्हेंट झाला रोमटामेळ स्पर्धेचा, त्या माध्यमातून पण माझ्याशी लोक बरीच संपर्कात आहेत. किंवा याच्या आधी पण माझे बरेच उपक्रम झाले, पंचायत लेवलला असतील किंवा शहर लेवलला असतील. या माध्यमातून मी लोकांच्या संपर्कात जातोय आता. पण त्यावेळी तुम्ही कार्यक्रम वगैरे करताना त्यावेळी कुठे कुठे तुमचा हेतू किंवा उद्देश जो आहे तो स्पष्ट केलेला नाही असं मला वाटतं. हो, मी आज त्यासाठी प्रेस घेतली आणि आज माझा हेतू नाही 6 महिन्यापूर्वीच्या वेळी तुम्ही त्यावेळी तुमचा उद्देश हाच होता ना. हो हो, निवडणूक असेल किंवा समाजकार्य कारण असेल, आम्हाला दोन्ही तुम्ही पण. आता म्हटलं बघा आमच्याकडून हे पाहिजे होतं, मला आता खूप जणांनी विचारलं हो. की काय त्यांचं आहे, कशासाठी करतात ते असं वगैरे. म्हणून ते तुम्ही त्याच वेळी डिक्लेअर केलं असतं तर थोडं आणखी हे मिळालं असतं नाही, पण ना. आता मला लोकांमध्ये पोहोचायचं होतं, सगळ्यांमध्ये लोकांमध्ये पोहोचून लोकांची आत्मीयता जाणून घ्यायची होती. ते जाणून घेतल्यानंतर म्हणलं आज जनसंपर्क कार्यालयाच्या मार्फत आपण प्रेस घेऊन लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचूया. तुम्ही एवढे कॉन्फिडन्स आहात की म्हणजे तुम्हाला एवढा रिप्लाय आलाय लोकांचा की तुम्ही म्युन्सिपाल्टीला पॅनल घालण्याचं धाडस करता. तो माझा कॉन्फिडन्स लेवल 100% हाय आहे आणि तो माझा शेवटपर्यंत असाच कायम राहील. आणि त्यासाठी मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनला माझा पॅनल उभा करणार. ही काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे आणि 2027ला सुद्धा मी इथे डिचोलीमध्ये विधानसभा इलेक्शन लढवणार आहे. या मी प्रेसच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो. तुमच्या पॅनलचे कॅन्डिडेट कुठे असणार? आता मी प्रत्येकांच्या हळूहळू संपर्कात आहे, पण मी आता ते आरक्षण ज्या दिवशी डिक्लेअर होईल त्याच्यानंतर मी पॅनल डिक्लेअर करेन. आधी मी काहीच यावरती भाष्य करू शकत नाही. ते लोकल असेल की नाही, लोकलच, लोकल. सगळे लोकल. 14 वॉर्ड मधले 14 लोकल असणार, बाहेरचे कोणी नसणार. पुण्यासाठी बनणार. तुमची समजा तुमची लोकप्रियता पाहून हा. विधानसभा निवडणुकीवेळी एखाद्या राजकीय पक्षाने जर तुम्हाला उमेदवारी दिली तर? नाही, मी याच्यावरती आता काहीच भाष्य करू शकत नाही. जसा जसा येणारा काळ आहे तसं तसं मी आपल्या बरोबर या विषयी चर्चा करत जाईल. पण सध्या अपक्ष. अपक्ष, आता सध्या अपक्ष. हो. मी अजून एक गोष्ट या ठिकाणी डिक्लेअर करू इच्छितो. 12 एप्रिलला आपण नोकरी महोत्सव, युवकांना, मला इथे फिरताना बऱ्याच गोष्टी जाणवत आहेत की युवकांना इथे रोजगारच नाही. तर मी या रोजगारच्या साठी नोकरी महोत्सव या ठिकाणी मी प्रोग्राम करतोय. नॉर्थ मधल्या काही एक 5-6 कंपन्या आहेत, साऊथ मधल्या एक 5-6 कंपन्या आहेत. त्या ठिकाणी साधारण एक 450 जॉबची ऑपॉर्च्युनिटी त्या ठिकाणी आपण उपलब्ध करणार आहोत. आणि त्यासाठी क्वालिफिकेशन कमीत कमी 7वी पास लागणार आहे. 7वी पास ते 9वी पासला 13,000-13,500 रुपये पेमेंट असेल. त्यानंतर काही डिग्री असतील किंवा बीकॉम असतील ते 15,000 ते 16,000च्या पुढे त्यांना पेमेंट असणार आहे. तर यासाठी मी या प्रेसच्या माध्यमातून अजून एक युवकांना उत्स्फूर्त करण्यासाठी सांगू इच्छितो की बाबा आपण या जॉब फेअर कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थिती दर्शवावी. त्याचा मी ऍड्रेस लवकरच आपल्याला प्रेसच्या माध्यमातून कळवेल. आणि या प्रोग्रामच्या मार्फत जास्तीत जास्त युवकांना कसा रोजगार मिळेल यासाठी मी प्रयत्नशील राहील. आणि ज्या कंपन्या येणार आहेत ते त्याच दिवशी त्यांना ऑफर लेटर पण अपॉइंट करणार आहेत. या प्रेसच्या माध्यमातून हे महत्वाचं मी सांगू शकतो, कारण युवकांना रोजगार नाहीये. युवक आता वेगवेगळ्या ठिकाणी भरकटत चालले. त्यासाठी हा आम्ही उपक्रम घ्यायचा आता ठरवलेला आहे. नॅशनल मल्टीनॅशनल कंपनी, हा मल्टीनॅशनल नॅशनल कंपनी दोन्ही मिक्स राहतील. साधारण 12 कंपनी आहेत. अजून मी बाकी अजून 5-6 कंपन्यांशी माझं बोलणं चालू आहे या बाबतीत. त्याची लिस्ट मला 1-2-3 दिवसात मिळून जाईल. त्या कंपनीचं प्रोडक्शन कोणतं असेल? नाही, आता इथे प्रायव्हेट जॉब्सच हे करणार ना आपण. Yes, thank you. Subscribe to Prime TV and follow all our social networking sites.